अहो तो रडतोय किती, जरा त्याला घ्या. हा घेतो ना, थोड्या वेळ थांब ना जरा. अरे काय ओंकार, कसा आहेस? अरे मी मस्त, ये बस ना. काय म्हणतोस? काय नाही, काय आज घरात सगळे दिसत आहेत. अरे हो, सगळे आहेत घरात. मग रोज सगळ्या घरात एकत्र किती वेळ बसता? एकत्र? अरे आम्ही एकत्रच राहतो. अरे मी विचारलं, एकत्र किती वेळ बसता? ठीक आहे, मी आता बसून जसं सांगतोय तसं 15 मिनिटं सगळ्यांनी करायचं. 15 मिनिटं तरी का होणार? ते मी सांगेल तुम्हाला नंतर ना. चला सुरुवात करूया. कशापासून? तू बाबांना विचार, ते लहानपणी कसे होते. बाबा सांगा ना. मी लहानपणी शाळाकडून नदीवर पहिलं जायचो. हो, एक दिवस दादाने मला तो खूप दुखवतो. आता आईला विचार काहीतरी. हो हो. आई, तुझं काही स्वप्न होतं का ग? स्वप्न ना होतं रे, मला गायिका व्हायचं होतं. अरे हो काही, मला तरी माहितीच नव्हतं. आई, तू आता एक भजन म्हणून दाखव आम्हाला. चल. अरे नाही रे, आवाज पण नाही आता राहिला तसा आणि चांगले येणार पण. एक फक्त, काय नव्हतं तुला. फक्त 2 ओळी म्हणी ना. हा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. उठता बसता कामही करता, वदनी वाचे नाम घेता. उठता बसता कामही करता, वदनी वाचे नाम घेता. खर्च लागतो का, खर्च लागतो का, खर्च लागतो का, किती मंत्र हा सोपा. खर्च लागतो का, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. वा. याला तुमच्याबद्दल काय आठवेल? मोठं घर, मोबाईल, टीव्ही, एकत्र बसलेले कुटुंब. आपण मुलांना संस्कार शिकवण्याचा प्रयत्न करतो, परंतु संस्कार शिकवले जात नाही, ते जगले जातात. मुलं आपण काय सांगतो ते कमी आणि आपण काय करतो ते जास्त शिकतात. जर कुटुंब रोज काही मिनिटं एकत्र बसलं तर प्रेम वाढतं, संवाद वाढतो आणि संस्कार आपोआप निर्माण होतात. आज काय केलं भाजीला? तरीच मी म्हणलं एवढा कसा मस्त वास येतोय. मम्मीची फेवरेट आहे ना. मग आज मी खूप छान खाल्लं पोटभर. हे जोक सांगा ना कोणतरी, काय ते मला जोक ऐकायचा आहे. काल ती बरीच पडली ना. अरे योगेश, ये ना. नाही, माझं काम झालं आता, येतो मी. आजच्या धावपळीच्या जगात आपण एकाच घरात राहतो, पण खरंच एकत्र जगतो का? एकाच छताखाली आई, वडील, पत्नी, मुलं सगळे असतात, पण प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या जगात हरवलेला असतो. घरात संवाद कमी होतो, मोबाईलचा आवाज वाढतो आणि नकळत नात्यांमधील अंतरही वाढत जातं. पण जर रोज 15 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून
टीव्ही बंद करून संपूर्ण कुटुंब एकत्र बसलं तर त्या 15 मिनिटात हसू उमलतं, मन मोकळं होतं, विसरलेली स्वप्न पुन्हा आठवतात आणि नाती पुन्हा जिवंत होतात. कारण संस्कार शब्दांनी शिकवले जात नाहीत, ते आपल्या वागण्यातून, आपल्या जगण्यातून आणि आपल्या कुटुंबातून घडतात. म्हणून रोज फक्त 15 मिनिटं आपल्या कुटुंबासाठी द्या, कारण हीच 15 मिनिटं उद्या आपल्या मुलांचं भविष्य घडवतील. दररोज फक्त 15 मिनिटे कुटुंबासाठी, आयुष्यभरासाठी संस्कार.